आपण भारतातील दारिद्र्य या मुख्य घटकाचे विश्लेषण करीत आहोत आणि यामध्ये दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्याचा अर्थ, दारिद्र्याविषयीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना, दारिद्र्य रेषा आणि अशा अनेक घटकांचा विचार करीत असताना काल आपण भारतातील दारिद्र्याचा अंदाज या ठिकाणी विचारात घेतला आणि या दारिद्र्याच्या अंदाजामध्ये आपण ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्याची वास्तव स्थिती विचारात घेतलेली आहे. आणि आज आपण या ठिकाणी अशा पद्धतीने भारतातील दारिद्र्याचे स्वरूप आपल्या समोर आल्यानंतर आज मी प्राध्यापक शरद शेटे 11वी अर्थशास्त्र विषयामधील भारतातील दारिद्र्य या घटकामध्ये भारतातील दारिद्र्याची कारणे या उपघटकाचे मार्गदर्शन आपणाला देवगड कॉलेज देवगड येथून या ठिकाणी करीत आहे. विशेषतः दारिद्र्याची अनेक कारणे कारणीभूत ठरलेले आहेत. मात्र सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक नरक्षे यांनी दारिद्र्याचे एक दुष्टचक्र मांडलेलं आहे की ज्या वेळेला व्यक्तीकडे लो इन्कम म्हणजेच कमी उत्पन्न असते आणि कमी उत्पन्न असल्यामुळे त्याची बचत कमी असते. त्याची बचत कमी असल्यामुळे त्याची गुंतवणूक कमी होते. त्याची गुंतवणूक कमी झाल्यामुळे त्याला मिळणारा दरडोई उत्पन्नाचा जो वाटा आहे तो अतिशय कमी मिळतो आणि त्यामुळे कमी उत्पादकता प्राप्त झाल्यामुळे पुन्हा या ठिकाणी कमी रोजगार आणि कमी रोजगाराचं रूपांतर पुन्हा या ठिकाणी कमी उत्पन्नामध्ये होत असते. हे दारिद्र्याचे जे दुष्टचक्र आहे, या दारिद्र्याच्या दुष्टचक्रामुळे दारिद्र्याची तीव्रता ही अधिक वाढलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग अशा या दारिद्र्याला कोणकोणती कारणे कारणीभूत ठरलेली आहेत त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजेच लोकसंख्येचा विस्फोट. भारताच्या ज्या अनेक आर्थिक समस्या आहेत त्या अनेक आर्थिक समस्यापैकी वाढती लोकसंख्या हे एक महत्त्वाचे कारण आपल्याला सांगावे लागते. मग बेरोजगारी निर्माण झाली वाढत्या लोकसंख्येमुळे, विषमता निर्माण झाली वाढत्या लोकसंख्येमुळे आणि जेव्हा वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीची समस्या निर्माण होते, विषमतेची समस्या निर्माण होते आणि परिणामी त्याचे रूपांतर दारिद्र्यामध्ये होत आहे. विशेषतः देशामध्ये उत्पादनामध्ये वाढ होते, उत्पन्नामध्ये वाढ होते, परंतु वाढते उत्पादन आणि वाढते उत्पन्न हे लोकसंख्या या ठिकाणी कव्हर करते किंवा लोकसंख्या या ठिकाणी ती पूर्ण करते. परिणाम असा होतो की उत्पन्नाची वाढ आहे, ही उत्पन्नाची वाढ लोकसंख्येच्या निर्मूलनासाठी आपल्याला खर्च करावी लागते आणि त्यामुळे आपल्याला वाढत्या लोकसंख्येचा एक दुष्परिणाम म्हणून दारिद्र्य वाढते हे कारण आपल्याला सांगावे लागते. दुसरे महत्त्वाचे कारण आहे, याचाही संबंध आपण लोकसंख्येशी जोडतो की देशाच्या आर्थिक वृद्धीचा जो वेग आहे तो अतिशय मंद आहे. कारण प्रत्येक वर्षी आम्ही आर्थिक वृद्धीचा दर हा 8% जास्त झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो, परंतु आज सुद्धा आर्थिक वृद्धीचा किंवा विकासाचा जो दर आहे तो दर अजूनही आम्ही या ठिकाणी 8% पोहोचू शकलेलो नाही. परिणामी विकासाचा वेग कमी, उद्योगधंद्यांच्या वाढीचा वेग कमी,
सेवा क्षेत्राचा वेग कमी आणि परिणाम त्याचा असा होतो की रोजगाराच्या संधी न मिळाल्यामुळे दारिद्र्याची परिस्थिती ही निर्माण होत आहे. आणि म्हणून भारताच्या आर्थिक वृद्धीचा जो वेग आहे तो वेग मंद असल्या कारणाने दारिद्र्यामध्ये वाढ झालेली आहे. तिसरे महत्वाचे कारण या ठिकाणी आपण सांगू शकतो की बेरोजगारी. बेरोजगारीची आपण संकल्पना अभ्यासलेली आहे. बेरोजगारीच्या संकल्पनेच्या मधून आपण बेरोजगारीची कारणे त्याचा विचार केला आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बेरोजगारी आणि अर्ध बेरोजगारी ह्या दोन्ही परिस्थिती देशातल्या दारिद्र्य वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहे. कारण आज देशामध्ये बहुसंख्य लोकांना आवश्यक असणारा रोजगार आपण देऊ शकत नाही. आवश्यक असणाऱ्या रोजगाराची निर्मिती केवळ दारिद्र्यामुळे आपल्याला करता येत नाही आणि त्यामुळे जेव्हा लोकांना रोजगार मिळत नाही तेव्हा त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत आणि त्यांच्या मूलभूत गरजा जर पूर्ण होत नसतील तर दारिद्र्याची परिस्थिती निर्माण होते. आणि ही बेरोजगारीची परिस्थिती आणि अर्ध बेरोजगारीची परिस्थिती भारतामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहता येते आणि त्यामुळे दारिद्र्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतरचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक विषमता. विषमता कशाला म्हणतो? तर विषमता ही उत्पन्नामध्ये निर्माण होते, विषमता ही संपत्तीमध्ये निर्माण होते, विषमता ही उपभोगामध्ये निर्माण होते. आणि दारिद्र्याच्या कारणामुळे उपभोगाची विषमता तीव्र असते, कारण प्रत्येक व्यक्तीचा किमान उपभोग पूर्ण होईल इतक्या अन्नधान्याची त्याला पूर्तता जर करता येत नसेल तर ती विषमता दारिद्र्य निर्माण करते. हीच परिस्थिती उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. कारण आपण पाहतो की एक वेळचं अन्न मिळवण्यासाठी आज प्रत्येक जण धडपडत असतो. परंतु मुळातच उत्पन्न कमी असेल तर त्याच्या विषमतेमध्ये वाढ होते आणि विषमता वाढली की दारिद्र्यामध्ये वाढ होत असते. उत्पन्न, संपत्ती आणि उपभोग पातळीवरील विषमता फार मोठ्या प्रमाणात दारिद्र्य निर्माण करते. नंतरचं कारण आहे की पायाभूत सुविधांची दुर्लभता. जे पायाभूत सुविधांची कमतरता, पायाभूत सुविधा जितक्या वेगाने निर्माण होणे अपेक्षित आहे तितक्या वेगाने आपल्या भारतामध्ये होत नाही. अगदी 1951 पासून 1990 पर्यंत भारताच्या पायाभूत सुविधामध्ये आम्ही फारसा बदल करू शकलो नाही. 91 नंतर आम्ही वाहतूक, दळणवळण, वीज यासारख्या पायाभूत सुविधा देण्यामध्ये आपण सक्षम ठरत आहोत. त्यामुळे ज्या गतीने पायाभूत सुविधा देशामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत आणि जर या चांगल्या प्रकारे निर्माण झाल्या तर उद्योगांची संख्या वाढते, सेवा क्षेत्राचा विस्तार होतो. परंतु भारतात अजूनही पायाभूत सुविधांच्या मध्ये होणारी जी वाढ आहे ती वाढ अतिशय कमी आहे. परिणामी दारिद्र्यामध्ये वाढ होत आहे. आणखी कारण आहे की चलनवाढ, की ज्याला आपण भाववाढ म्हणू शकतो. तुम्ही बघता की असं एक वर्ष आपल्याला मिळत नाही की ज्या वर्षी वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झालेला नाही किंवा वस्तूंच्या किमती वाढलेल्या नाहीत. अगदी कंपॅरिझन तुम्ही करू शकता, तुलना करू शकता की गेल्या 5 वर्षामध्ये वस्तूंच्या किमती इतक्या वेगाने वाढत आहेत त्या प्रमाणात दरिद्री लोकांच्या उत्पन्नामध्ये मात्र वाढ झालेली नाही. म्हणजे चलनवाढीचा दुष्परिणाम कधी निर्माण होतो तर वस्तूंच्या किमतीतील वाढीपेक्षा उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये होणारी वाढ जर अधिक असेल तर दुष्परिणाम कमी असतात. परंतु लोकांच्या उत्पन्नातील वाढीपेक्षा वस्तूंच्या किमतीतील वाढीचे प्रमाण, वाढीचा वेग हा अधिक असल्या कारणाने त्याचे दुष्परिणाम दारिद्र्यावर होत असलेले आपल्याला बघायला मिळतात. आज भारतात चलनवाढ अतिशय वेगाने होत असलेले आपण बघतोय. त्यानंतरचं कारण आहे की प्रादेशिक असंतुलन. विशेषतः भारताचा विचार केला तर या ठिकाणी
पश्चिम भारत, दक्षिण भारत, उत्तर भारत आणखी पूर्व भारत या सर्वांच्या ठिकाणी काही विशिष्ट प्रदेशाचा अतिशय विकास झालेला आहे. आज आपण पाहतो ओरिसा, बिहार, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा यासारख्या राज्यांच्या मध्ये विकासाचा वेग कमी आहे. उत्तराखंड, त्यानंतर झारखंड, काल आपण राज्यानुसार दारिद्र्याचं प्रमाण बघितलं आणि त्यामध्ये केरळ आणखी हिमाचल प्रदेशामध्ये दारिद्र्य कमी आहे, परंतु झारखंड, उत्तराखंड, ओरिसा, बिहार या राज्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे. आणि हा दारिद्र्य निर्माण होण्याच्या पाठीमागची कारणच या पाठीमागे आहेत की प्रादेशिक असंतुलन मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणखी मराठवाड्यामध्ये अजूनही विकास पोहोचलेला नाही असे म्हटले तर आपल्याला शंका येऊ नये. इतका असंतुलनामुळे दारिद्र्याची परिस्थिती अतिशय तीव्र स्वरूप धारण करीत आहे. आणखी सर्वात महत्त्वाचे कारण आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल आणि ते म्हणजे दारिद्र्याचे दुष्टचक्र, की याचं सुरुवातीला स्पष्टीकरण करीत असताना आपण सांगितलेलं आहे की दारिद्र्याचे हे जे काही दुष्टचक्र आहे हे दुष्टचक्र सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक नरक्षे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यांच्या मतानुसार प्राध्यापक नरक्षे भारताच्या दारिद्र्याविषयीचं वर्णन करीत असताना ते म्हणतायत की इंडिया इज पुअर बिकॉज इट इज पुअर. इंडिया इज पुअर बिकॉज इट इज पुअर म्हणजे भारत हा दरिद्री आहे आणि त्यामुळे दारिद्र्यामध्ये वाढ होत आहे. या दारिद्र्याच्या दुष्टचक्राचं वर्णन आपण एका आकृतीच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला करता येते. ते करत असताना आपण या ठिकाणी तुमच्या समोर एक आकृती दाखवलेली आहे की या ठिकाणी बघा कमी उत्पन्न म्हणजे दारिद्र्याची निर्मिती कशातून होते तर कमी उत्पन्नामधून होते आणि कमी उत्पन्न असल्यामुळे त्या व्यक्तीच्या दरडी उत्पन्नामध्ये सुद्धा काय होते घट होते. त्याला दरडी उत्पन्नाचा येणारा हिस्सा जो असतो तो कमी मिळतो आणि कमी दरडी उत्पन्नामुळे त्याला बचत करता येत नाही किंवा प्रसंगी त्याच्या बचतीचं जे प्रमाण आहे ते कमी असते. आणि जर देशामध्ये बचत कमी असेल तर त्याचा परिणाम भांडवल निर्मितीवर होत असतो आणि ही भांडवल निर्मिती काय होते कमी होते आणि कमी भांडवल निर्मितीमुळे गुंतवणूक कमी होते. कमी गुंतवणुकीमुळे कमी उत्पादन होते म्हणजे उद्योगधंद्यांची वाढच कमी होते. उद्योगधंद्याची वाढ कमी झाल्यामुळे उत्पादन कमी होते आणि उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम रोजगारावर होतो आणि रोजगार लोकांना कमी मिळतो आणि कमी रोजगाराचा परिणाम पुन्हा कमी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे हे जे चक्र आहे कमी राष्ट्रीय उत्पन्नातून दरडी उत्पन्न कमी, दरडी उत्पन्न कमी म्हणून बचत कमी, बचत कमी म्हणून भांडवल निर्मिती कमी, भांडवल निर्मिती कमी म्हणून गुंतवणूक कमी, गुंतवणूक कमी म्हणून उत्पादन कमी आणि पुन्हा रोजगार कमी. अशा पद्धतीने भारतामध्ये दारिद्र्याचं हे जे काही दुष्टचक्र आहे हे दारिद्र्याचे दुष्टचक्र दारिद्र्य वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. आणि त्यामुळे आज सुद्धा भारतातील दारिद्र्याची जी अनेक कारणं आहेत त्या अनेक कारणामध्ये सर्वात महत्वाचं कारण कोणतं असेल तर ते दारिद्र्याचे दुष्टचक्र. याशिवाय अन्य काही घटक या ठिकाणी विचारात आपण घेऊ शकतो. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची पुनरावृत्ती ही मोठ्या प्रमाणात दारिद्र्य निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते किंवा आपल्या वर्ग संघर्ष, धर्मसंघर्ष यामधून सुद्धा सर्वात गरीब व्यक्ती या संघर्ष युद्धामध्ये होरपळली जात असते आणि परिणामी त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे मार्ग मिळत नाही. सर्वात महत्त्वाचा आणखी काही कारणांचा विचार या ठिकाणी आपण करू शकतो की प्रशासकीय कार्यक्षमता आणि भ्रष्टाचार ही भारताच्या दारिद्र्याला या ठिकाणी कारणीभूत ठरणारी परिस्थिती आहे. की आजही आपण पाहतो की गरीब व्यक्तीला दारिद्र्य रेषेखालच्या नियोजनानुसार, दारिद्र्य रेषेखालच्या निकषानुसार रेशन दुकानामध्ये जे काही धान्य मिळते त्या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार होत असतो. म्हणजे भ्रष्टाचाराने आमची यंत्रणा जी काही पोखरलेली आहे आणि त्याची तीव्रता दारिद्र्य निर्माण होण्यामध्ये झालेली आहे.
आणि म्हणून आपण म्हणू शकतो की सार्वजनिक वितरण पद्धतीमध्ये जे अनेक अडथळे आलेले आहेत. एका बाजूला सरकार अनेक चांगल्या प्रकारच्या योजना घोषित करते, अनेक चांगल्या प्रकारच्या योजना लोकांना देते, परंतु लोकांच्या पर्यंत या योजना जर पोहोचल्या नाही तर सरकारच्या उपाययोजनांना कोणताही प्रकारचं यश मिळणार नाही. आमची वितरण व्यवस्था जर चांगल्या प्रकारे आम्ही तयार केली, तळातील लोकांच्या पर्यंत या ठिकाणी अन्नधान्याचा पुरवठा जर आम्ही करू शकलो तर 100% दारिद्र्य आपल्याला दूर करता येऊ शकेल. परंतु या यंत्रणेच्या माध्यमाने आपल्या देशामध्ये दारिद्र्याची समस्या ही अधिक तीव्र स्वरूप धारण करीत असलेले आपल्याला बघायला मिळते. थोडक्यात या ठिकाणी वाढती लोकसंख्या, आर्थिक विकासाचा मंद वेग, बेरोजगारी, आर्थिक विषमता, पायाभूत सुविधांची कमतरता, प्रादेशिक असंतुलन, वेगाने वाढणाऱ्या वस्तूंच्या किमती आणि दारिद्र्याचे दुष्टचक्र या सर्व परिस्थितीमुळे भारतातील दारिद्र्याची स्थिती या ठिकाणी गंभीर होत आहे. जर ती आपल्याला दुरुस्त करायची असेल, तीव्रता जर कमी करायची असेल तर त्याला प्रत्यक्ष स्वरूपाच्या काही उपाययोजना या ठिकाणी आपल्याला करता आल्या पाहिजेत. तरच भारतातील दारिद्र्य कमी करू शकू असा आपल्याला विश्वास या ठिकाणी देता येऊ शकेल.